हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहे म्हणजे जी मला खूप दिवसांपासून शेअर करायची होती. मध्ये मध्ये माझ्या आलंही होतं तोंडात, पण मी त्या सावरलं. कारण मला असं वाटत होतं की उगाचच एखाद्याची लगेचच इज्जत नको घालवायला, उगाच एखाद्याविषयी लगेच वाईट साईड नको बोलायला असं मला वाटायचं. म्हणून मी सोडून दिलं. पण आता पाणी आपण म्हणतो ना, किंवा आपण आता माझ्या स्वतःची आता सहनशक्ती संपली. आता मला ते सहनच नाही होते, हे रोज ते मेसेज करा आणि रोज तो रिप्लाय तसा. मला हे सहनच नाही होत आहे. त्याच्यामुळे आता आम्ही ठरवलंय की आता पोलीस कंप्लेंट करायची. आज संध्याकाळी रुद्रचे पप्पा आल्यानंतर किंवा आम्ही उद्या, सुट्टी असते त्यांना, तर उद्या पोलीस कंप्लेंट करणार आहोत. आणि एवढ्याने जरी नाही भागलं तरी आम्ही जाऊन ज्या जितकाही खर्च लागू दे आम्ही तिथे जाऊन ते आमचे पैसे वसूल करणार. तर झालं काय होतं मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते. मागच्या वेळी मी गावाला गेली होती, सानिकाला घेऊन आली, तेव्हा तुम्हाला माहीत असेल. गावाला जायच्या आधी इथे ज्यावेळेस होती ना, तेव्हाच मी साड्या ऑर्डर एक जणांसोबत, म्हणजे माझा नंबर, आता हा नंबरही मला खरं सांगू ना एका ओळखीच्याच ताईने दिला होता. त्याच्यामुळे मला बिलकुल भरोसाच नव्हता की आता हे फ्रॉड वगैरे असेल म्हणून. आणि त्यांना मी विचारलं कुठून घेतलाय काय, तर त्यांनी सांगितलं यूट्यूबवरून घेतलाय. मी जाऊन चेक केलं तर मला छान पेज वाटलं, छान वाटलं. मला असं वाटलं नाही की फ्रॉड फ्रॉड वगैरे करतील. एवढंच नाही, ज्यावेळेस मी चॅटिंग स्टार्ट केली होती, मला वाटते मला जानेवारी महिन्यामध्ये मी चॅट केलं होतं त्यांच्यासोबत, जानेवारीमध्येच. आणि साडी ऑर्डर केली. मी पहिल्यांदा म्हणलं की चला, गडवाळ साडीचा मला वेंडर भेटत नव्हता. आणि हे खरं तर आपल्या जवळच्याच लोकांमुळे होतं. आता माझीच एक मैत्रीण आहे जी गडवाळ साड्या सेल करते. सध्या तर मी तिच्याकडूनच घेते, पण ती डायरेक्ट मला सेल न विकते, म्हणजे मला विकते ती. मग ते मला घ्यायला परवडत नाही एवढ्या महाग रेटनी. आणि जी गडवाळ मेन आहे ना, तर ती 500-550 पर्यंत जास्तीत जास्त भेटते प्युअर ओरिजिनलवाली कॉटनची, किंवा जास्तीत जास्त 600 पर्यंत भेटते. मग ते आपण 800 पर्यंत वगैरे, 800-900 पर्यंत आरामात सेल करू शकतो. आणि पण आता मग मला तिच्याकडूनच एवढं महाग घ्यावं लागायचं, त्यात मी 900 रुपयाला गडवाळ साडी सेल करते. मग मी तिला काय म्हटलं की मला दे म्हटलं वेंडर. मग ती काय म्हटली की नाही, 10,000 रुपये द्यावे लागतील वेंडरचे. मला एकच गोष्टच कळत ना, आता इतक्या बायका साड्या सेल करतात इन्स्टावरती, पण माझी कधीच, रुद्रज पप्पा म्हणतात हिला मेसेज कर ना, ही कोणत्या वेंडरकडून घेते, हिला मेसेज कर ना. माझी इच्छाच होत नाही त्यांना मेसेज करायची. जर ते सांगणारच नसतील, सांगणारच नाहीये, तर मग काय फायदा त्यांना कॉन्टॅक्ट करून, ते सांगतच नाही. अगदी मेसेज सुद्धा रीड करत नाही. मला एक कळत नाही, मला इतकं काम असतं तरी मी माझे इंस्टा, फेसबुक सगळीकडचे DM चेक करते. आणि हे लोक काय, म्हणजे काहीच काम नसेल, आधी इतकं तरी काय काम असेल की त्यांना साधा मेसेज बघावा असा नाही वाटला. आणि बघितलं तरी ते रिप्लायही करत नाही. त्यामुळे मग मी सोडून दिलं. आणि मग मी तिलाही म्हटलं की दे म्हटलं मला तुझ्याकडचा वेंडर, काय फरक पडतो, तुझी क्वालिटी पण छान आहे वगैरे. तर मग ती म्हणली नाही, तुला घ्यायचे तर माझ्याचकडून साड्या घे. आणि अशी म्हटली. मग मी म्हटलं अगं मग मला कसं परवडेल, म्हटलं माझाही रिसेलिंगचा काम आहे, मलाही बायकांना रिसेल करायला साडी पुढे द्यावी लागते, त्यामुळे त्यांनाही रिसेल करायला परवडलं पाहिजे. त्या हिशोबाने म्हटलं ठीक आहे. आणि मग तिनं नाही दिली. मग ती 10,000 रुपये मागत होती. मग मी म्हटली एवढे पैसे कशाचे द्यायचे, वेंडर खरेदी करायचे पैसे थोडी देतात तेव्हा, एवढं काय त्याच्यामध्ये. आणि जरी असं वाटलं असेल की नाही की हिला नंबर दिला तर माझ्याकडे येणाऱ्या ऑर्डर बंद होतील, तर असं आता मला दुसरीकडून कोणीकडून भेटला तर बंदच होणार आहे ना, तुझ्याकडचे ऑर्डर बंदच होणार आहेत. तर तिने नाही दिला. आणि तिच्याकडे अजून येवलावाले पण वेंडर होते, पण तेही तिने नाही दिला. त्या येवल्याचा तर मला विषयच घ्यायचा नाही, कारण येवलावाल्यांनी स्वतः समोरून मला 2-3 जणांनी कॉन्टॅक्ट केला होता. एक जणांचं तर असं म्हणणं होतं की आम्ही आमच्या येवल्याच्या ओरिजिनल साड्या तुम्हाला पाठवून तुम्ही ते लेहंगे बनवून मला द्यायचं आहे. तर हे असंही सगळं झालंय माझं बोलणं. माझ्याकडे स्वतःकडे येवल्याचे वेंडर आहेत, पण ते साड्या परवडतच नाही रिसेल करायला, कारण खूप महाग आहे. 11, 12, 15, 16,000. तर ते मला तरी काय परवडण्यासारखं वाटलं नाही. त्यामुळे मग मी त्यांच्याशी एवढा कॉन्टॅक्ट केला नाही. तर हा विषय कसा झाला होता तुम्हाला सांगते. जानेवारीमध्ये इथं असतानाच मग मला हा वेंडर सापडला होता. त्यांचं काय नाव आहे बघा, त्यांचं DPला सुद्धा आहे टेक्स्टाईल मार्केटचं, की कामाची टेक्स्टाईल मार्केट म्हणून आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर फेक वाटणं पॉसिबलच नाही. एवढंच काही त्यांचं बघा आता ही, तर किती वेळ ओपन असतं काय, सगळा जो व्हॉट्सअपचा हे आहे ना, तर ते सगळं आहे. आणि मग मी म्हटलं ठीक आहे आपण मागून बघू एक साडी. मग मी एक साडी मागवली माझ्या घरच्या ॲड्रेसवरती. मी गावाला जाणार होते सानिकाला घ्यायला, मग मी घरच्या ॲड्रेसवरती एक साडी मागवली. आणि तिथं ती 2-3 दिवसामध्ये आम्हाला रिसीव झाली. मला क्वालिटी आवडली. घरच्यांनाही मी क्वालिटी दाखवली. घरचे म्हटली छान आहे. गडवाळ साडी रेड कलरची मागवली होती, मरून कलरची, छान आहे म्हटले. आणि मग मी म्हटलं ठीक आहे आता भरोसा झालाय, म्हणून मग मी तिथं असतानाच म्हटलं आपण माघारी जाईपर्यंत आपलं पार्सल येऊन जाईल, म्हणून मी तिथं गावाकडे असतानाच साड्या ऑर्डर टाकल्या होत्या. किती 28,000 काहीतरी होते. 28,000च्या ह्याच्यामध्ये स्क्रीनशॉटही असेल बघा. 27,500च्या साड्या होत्या.
मग मी त्यांना पेमेंटही पाठवून दिलं, त्यांचं इथं नाव वगैरे सगळं आलंय, काहीच नाही. आणि मग मी पाठवलं पैसे, ॲड्रेस दिला आणि मी म्हटलं येईल आता साड्या 10 दिवसांनी येतील. पहिलं ते काय बोलली की आता पेमेंट केल्यानंतर तुमच्या साड्या आम्ही बनवणार धागे आणून. हाताने गडवाल साडी हँडलूम आहे, तुम्हाला माहिती आहे, हाताने मशीनवरती बनते, ते हाताने बनते हातमागावरती. त्यामुळं मग ते बोलले आम्हाला बनवायला 8-10 दिवस वेळ जाईल. मग मी ठीक आहे म्हटलं. मग इथं आल्यानंतर पण परत मी कॉन्टॅक्ट केला की मग कधी येणार माझ्या साड्या. तर अजून म्हटलं नाही, थोडे दिवस थांबा. त्यानंतर मग त्यांनी मला मेसेज केला की पार्सल पाठवलं, मिल जाएगा. आणि तेव्हापासून जे माझं पार्सल ते पाठवलंय असं म्हणायला लागले. मग मी नंतर म्हटलं नाही अभि मुझे कितीमध्ये मार्च 24ला मी म्हटलं की नाही, म्हटलं मला आता माझं पैसे माघारी दे बाबा, तू काय फ्रॉड आहे, तू काय पाठवणारा दिसत नाही. आणि मी त्याला ट्रॅकिंग हे मागवलं, सगळं केलं, काहीच नाही झालं. आणि मग त्यांनी काय मेसेज केला की युअर पार्सल ऑलरेडी डिस्पॅच मॅम. डिस्पॅच केलं तर गेलं कुठं, एवढं मोठं पार्सल कुणी घेऊन नाही जाणार ना. आणि मग ठीक आहे. त्याच्यानंतर मग बरं त्याने पाठवलं होतं. मग आता मी जर साडी पाठवली ना तर मी त्याच्यावरती ठाम राहते की तुम्हाला मी साडी पाठवली, साडी तुम्हाला येणार फिक्स, भले 2-4 दिवस लेट येईल पण येणार फिक्स. मग 2 महिने असेच गेले, 2 कसे 3 गेले. मार्च एंड गेला, मार्च जरी गेला तरी नाही. मग मी म्हटलं अभि मेरा पैसा रिफंड कर दो, तुम फ्रॉड हो ऐसा वसा. मग त्याने मला आधार कार्ड पाठवलं. हे बघा आधार कार्डचा फोटो आणि आधार कार्डवरचं जे नाव आहे ते आणि मी ज्याच्यावरती पेमेंट केलं ते सेमच नंबर होता, जवळजवळ सेमच नाव आलं तिथं. मग म्हटलं कसं काय फेक असेल वगैरे असं मी समजून परत मी त्यांना एक चान्स दिला की नाही, म्हटलं की आता म्हटलं परत मी कितीमध्ये बघा एप्रिलपर्यंत तर ही स्टोरी चालू होती. आणि मग 20 एप्रिलला मी परत माझ्या ज्या साड्या होत्या ना त्या परत पाठवल्या. म्हणलं बाबा तुला पैसे नाही द्यायचे, एक तर माझ्या साड्या दे नाही तर पैसे दे. मग त्याने परत म्हणला की परत अभि साड्या पाठवतो म्हणला लगेच तुरंत. आणि मग मी ज्या साड्या सिलेक्ट केल्या ना त्या मला त्यांनी बघा किती तारखेला म्हणला 8 मेला मला त्याने पार्सलचा असा फोटो पाठवला होता, जो की फेक आहे पूर्णपणे. म्हणजे एका कागदावरती त्यांनी माझा ॲड्रेस लिहिलाय आणि मला हे पाठवलंय, जे की पूर्णपणे फेक आहे. त्याच्यानंतर मी मला पाठवलंय, मी तेव्हा गावाला गेली, हा फोटो पाठवला ना. मग ह्याच फोटोमुळे मी गावाला जात नव्हते कारण इतक्या महिन्याचे पैसे आहेत. आणि मी तेव्हा व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये नाही तुम्हाला सांगितलं की मी कोणत्या कारणामुळे गावाला जात नाहीये. तर हेच कारण होते की त्याने पार्सल पाठवलं तर म्हणून मी गावाला जात नव्हते, कारण मला असं वाटत होतं की इथं कोणीतरी एक जण पाहिजे साड्या पार्सल घेण्यासाठी, म्हणून मी जात नव्हते एवढ्या दिवसाची मेहनत. आणि मग मी गेली निघून गावाला. आणि गावाकडून मी वापस जरी आली तरी यांचं पार्सल नाही पोहोचलं. आणि पार्सल आमचं येणार आहे म्हणून रुद्राचे पप्पा थांबलेच नाही गावाला, ते लगेचच माघारी आले. आणि मग मला सोडून मी जाणारच नव्हते, रुद्रासाठी मला जावं लागलं. आणि मग असं फोटो पाठवला. आणि मग त्याच्यानंतर आम्ही 8, 10, 15, 20 दिवस वाट बघितली. किती तारखेपर्यंत 22 मे पर्यंत आम्ही वाट बघितली. एप्रिलमध्ये मी पार्सल म्हणजे मागवलं, नंतर द्यायला सांगितलं, तेव्हापासून त्यांनी पार्सल पाठवलं. 22 मे पर्यंत काय आलंच नाही. त्यानंतर मग आम्हाला समजलं की हा आम्हाला खेळवतोय, ह्या टोकावरून त्या टोकावरती हा असाच आम्हाला खेळवतोय. म्हणून मी परत आता त्याच्या पैशासाठी मागं लागली. आणि पैशासाठी आज येस्टरडे काल तो काय म्हणला की 9 वाजता तुम्हाला पैसे पाठवेल, मग परवा दिवशी म्हणला. आणि मी काल त्याला मेसेज केला की अजूनपर्यंत तुझ्या 9च नाही वाजल्या का बाबा, कधी तुझ्या 9 वाजणार आहे ते सांग. आणि मी त्याला कंप्लेंट पोलीस केस करीन ह्या त्या अशा सगळ्या धमकी दिल्या, पण तो समजतच नाही. त्याला असं वाटते खूपच जास्त गरीब आहे आणि आता ही काही एवढंही करणार नाही असं त्याला जर वाटत असेल ना, तर हा त्याच्यासाठी एक लास्ट व्हिडिओ मी बनवते त्याच्यासाठी धमकी समजा की बाबा हे. आणि ही तमिळनाडूचे आहे, जर कोणी असेल ना तिकडचं तमिळनाडूचे तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा, कारण ना माझं म्हणजे एवढा ॲड्रेस आहे आपल्याकडे, त्यामुळे तुम्ही ॲड्रेसवरती तिथं जाऊ शकता, बघू शकता की कुठं राहतात वगैरे काय. तर हे सगळं माझ्यासोबत झालंय. आणि 27,500 म्हणजे छोटी रक्कम नाही आहे, खूप मोठी रक्कम आहे. 50 साड्यांचं पेमेंट मी त्याला केलं होतं, 27,000 रुपये. 500 म्हणजे 27 पकडून चालू, 500 जाऊ द्या. तर कमीत कमी त्याने 20,000 जरी मला रिटर्न दिले असते तरीही मी शांत मानून घेतले असते. इथे बायका माझ्याकडून ना अगदी 200, 300, 400ची जर साडी असली ना तरी माझे एवढं प्रेशर टाकतात, एवढं हे करतात. मध्येच एक मॅटर झाला होता बघा, ते 5-6 महिन्याआधी माझं व्हॉट्सअप बंद झालं होतं, तेव्हा फक्त 800 रुपयाची साडी होती. त्या बाईने मला काय बोलली होती, इतकं बेकार लेवलचं बोलली होती. माझ्याकडे चॅटिंग असेल, ती सुद्धा हा व्हिडिओ बघत असेल आणि मी हरतुरीच बोलते तिलाही, कारण तीही मला खूप जास्त बोलली होती. त्या व्हिडिओच्या खाली तिचे कमेंटही आहेत, तुम्ही जाऊन बघा. तर तुम्ही 800 रुपयासाठी मला इतकं बोलला. आज माझे जानेवारीपासून आज किती महिने झाले, जून चालू झाला आता 5 महिने झाले, ह्या माणसाने मला माझे 27,000 रुपये नाही दिले. म्हणजे तुम्ही समजू शकता की केवढा मोठा असा फ्रॉड आहे. तर मी
मी तर खरं तर ह्याला सगळ्या आजूबाजूच्यांना दोषी मानते, कारण त्यांनी जर मला खऱ्या चांगल्या वेंडरचा नंबर दिला असता तर माझ्यासोबत इतकं सगळं झालंच नसतं. आणि मला असे कितीतरी जण आहेत की मला विचारतात साडी कुठून घेते, मी बिनधास्त नंबर देते. तुम्ही कुणालाही विचारा, यूट्यूबवरती इंस्टावरती बघा, ती कोमल म्हणून आहे, स्टिचिंग करतात त्या पण सगळ्याजणी, कोमल वगैरे अजून असे बऱ्याच जण दोघी तिघे आहेत. त्यांनी मला कॉल केला, विचारलं, मी नंबरही दिला. का नाही द्यायचा यार, काय फरक पडतोय, आपल्यासोबत कॉम्पिटिशन थोडी करतायत ते. आणि किती दिवस करणार आहेत तुम्ही, जर नंबर नाही दिला त्यांना कुठून ना कुठून तरी भेटेलच ना. मी तर असं बिलकुल असंही करत नाही, मी ज्याला हवा ज्याला तो नंबर मी देत असते, जर मला ट्रस्ट वाटतोय त्याच्यावरती तर. आणि मी ट्रस्ट वाटत नसेल तर मी समोरून सांगते की मला विश्वास नाही वाटत, त्यामुळे तुम्हाला नंबर देते, पण घ्यायचं की नाही तुम्ही तुमच्या हिशोबाने ठरवा. तर असं काही करत जाऊ नका. जर एखादी तुमची हेल्प मागताय तर त्याला ती करणं गरजेचं आहे. शक्य तेवढी करा. आता तुमच्याच्यानं होणारच नसेल तर नाही केलं तरी काहीच हरकत नाही. तर आम्ही काल रात्रीचं पोलीस स्टेशनला जाणार होतो, पण मी रुद्रेश पप्पाला म्हटलं की एक लास्ट आपण ऑप्शन म्हणून व्हिडिओ शूट करून व्हिडिओ टाकूयात, जेणेकरून झालीच आपली मदत तर ठीक आहे. आणि कारण त्यांचं मला असं फेक वाटलंच नाही, तुम्हाला खरं सांगते. त्याने माझा आधार कार्ड फोटो पाठवला, त्याने सगळं डिटेलमध्ये. एवढंच नाही तर आम्हाला त्याची भाषा कळत नव्हती, इंग्लिशमधून बोलत होता, एवढं पण आपल्याला काय पूर्ण प्रॉपर इंग्लिश समजत नाही. आणि नाहीतर तो तमिळमध्ये बोलायचा, मग आम्हाला काही कळत नव्हतं. हिंदी त्याला येत नाही बिलकुल, पण त्याच्याशी बोलायचं असेल तर इंग्लिशमध्येच बोलावं लागतंय. आणि आपलं काय एवढं प्रोफेशनल इंग्लिश नाही येतं, पण इतकं पण नाही. आणि आतापर्यंत आम्ही ढकलत इंग्लिशच बोलतो त्याच्याशी. पण आता मग हे अति झालं, खूप म्हणजे डोक्यावरून पाणी गेल्यासारखं झालं. एवढंच नाही, त्याने मला व्हिडिओ कॉल करून ती हातमागावरती साडी कशी बनते हे सगळं दाखवलंय. आणि म्हणून मी विश्वास ठेवला नाही. तर मी अशी एक व्यक्ती आहे ना की कोणावरतीच पटकन विश्वास ठेवत नाही, किंवा सगळं चेक केल्याशिवाय तर अजिबातच विश्वास ठेवत नाही. कारण आपण एवढे कष्टाने, तुमचे रोज मेसेज येतात डोळ्याकडे लक्ष दे, डोळ्याकडे लक्ष दे. हे डोळ्याची अशी अवस्था किंवा तो चेहऱ्यावरती नसणारा ग्लो ह्या कशामुळे नाही, कष्टामुळे. सारखं ते कष्ट करत राहणं ह्याच्यामुळेच नाही. तर सध्या मागं बघा किती राडा पडला, ज्याचे शूट करायचं आहे ते, ज्याचे म्हणजे इतकं सगळं पडलं, इतकं सगळं कष्ट करून एवढे पैसे साठवले. म्हटलं चला एक नवीन सुरुवात करूया, म्हणून मी त्याला पैसे पाठवले. आणि ह्याचा फ्रॉड झाला माझ्यासोबत. तुम्ही तर शक्य असेल तेवढी मला मदत करू शकता, पण नाहीतरी आम्ही आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी पोलीस स्टेशनला जाणार आहोत. बघू पोलिसांच्या ह्याने काय होतंय, कितीपर्यंत कंप्लेंट केल्याच्या नंतर कितीपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. आणि जरी सॉल्व्ह नाही झाला तर ॲड्रेस आपल्याकडे आहे, त्या ॲड्रेसवरती मी जाणार म्हणजे 100% जाणार. मी काय ते कुणी मला दिले नाहीत पैसे की बाबा गेले तर काय फरक पडतोय असं वाटायला. माझ्या स्वतःच्या हक्काचे आणि कष्टाचे पैसे आहेत, ते तर मी अजिबातच सोडणार नाही. ह्यांना जर असं वाटत असेल की नाही गरीब दिसतायत, हे काही करणार नाही, हे काय ते करणार नाही वगैरे, तर हे असं काही होणार नाही. आणि त्याला सारखं कॉल करून करून मी तर परेशान झाले. म्हणजे काहीच फरक पडत नाही त्याला. दिवसाचे मी 300 कॉल केले तरी काहीच फरक पडत नाही त्याला, काही म्हणजे काहीच. वो उचलतच नाही. म्हणतो मेरे को तो आपकी भाषा समझ में, इंग्लिशमध्ये म्हणतो, आपकी लँग्वेज समझ में नहीं आते, आप मेसेज करो, असं मला कॉलला मेसेज करतो तो तिथे. असं थोडे असतं तेव्हा, असं थोडी चालतं. तुला नाही समजत दुसऱ्या कोणाला समज त्याच्याकडे दे, नाही तर ट्रान्सलेटमध्ये बोल माझ्याशी ट्रान्सलेट करून. तर असं ही करतायत. तर एवढा मोठा असा माझ्यासोबत झालेला फ्रॉड आहे. बघूयात आता कंप्लेंट करून काय होतंय. आणि असं नाही की ती माझ्यासोबत फ्रॉड झाला मला माहित होतं, पण त्याच्यानंतर मी साड्याचा माल मागवला नाही असं अजिबातच नाही. मी तो मागवला, बघा भरलेला माल आहे, मागवला. कारण आपण ज्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याच्याकडून मागवायला काहीच हरकत नाही, किंवा आपल्याला ट्रस्ट आहे, आधी पाठवला त्यांना, मग आपल्याला माहित आहे पाठवणारच आहे, तर त्याच्याकडून मागवायला अजिबातच काही नाही. आणि मला जर त्यांनी नीट नियमाने त्या गडवाल साड्या मला दिल्या असत्या तेव्हा जानेवारीमध्ये, तर आत्तापर्यंत मी त्याच्याकडून 7-8 वेळा 30-30, 40-40, 50-50 हजार वाली ऑर्डर टाकली असती. बाकीचं मी तुम्हाला ह्या साड्यावरून सांगते. हा आता सगळ्या एकाच ह्याच्याकडून घेतलेल्या साड्या आहेत. तर त्यांच्याकडून मी आतापर्यंत 4.5 ते 5 लाखाच्या साड्या घेतलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही समजू शकता मी त्याच्याकडून किती साड्या घेतल्या असत्या. म्हणजे एकदा फ्रॉड केला म्हणजे झालं का, एकदा फ्रॉड केला आणि तुम्ही त्याचा विश्वास गमावला म्हणजे झालं का, तुम्हाला कस्टमर कुठून मिळतील. तर आता हा तर माझा लॉंग व्हिडिओ आहे, पण मी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा इंस्टावरती टाकणार आहे, जेणेकरून तो जास्तीत जास्त व्हायरल होईल. आणि असं काही करू नका, कारण बाकी ही जी लोक आपल्यावरती विश्वास ठेवतात ना, ती सुद्धा ठेवत नाही मग ऑनलाईन म्हटलं की. कारण विश्वास करताना इतका भीती वाटते. 1000-500ची साडी असेल तरी इतकं लोक शहानिशा करतात की येईल का, खरंच येईल का, हे ते विचार करतात. आणि मी सुद्धा बिनधास्त सांगते की तुम्हाला व्हिडिओ कॉल करा, बघा. इतकंच नाही तर तुम्ही सगळं प्रॉपर चेक करा. लगेच बुकिंग करू नका, 8-10 दिवस थांबा, स्टे करा. नंतर तुम्हाला वाटलं की बाबा ही पोरगी विश्वासाची आहे तरच घ्या, नाहीतर नाही घेतलं तरी काही हरकत नाही. कारण
ठीक आहे चला, तर मला जितकं सांगायचं होतं तितकं सांगितलं. तर लगेच जिकडे आपण ओळखत नाही ना, म्हणजे बाहेरच्या स्टेटमध्ये, तर तिकडे जास्त करून लगेचच हे करू नका. जे खूप लांबचे आहेत, हैदराबाद, कर्नाटका किंवा तमिळनाडू, हे साऊथ इकडनं ना बिलकुल विश्वास करू नका. आता हे गुजरातचे वगैरे वेंडर आहेत ना, ते आपल्या महाराष्ट्राच्या अगदी क्लोज येतात. त्याच्यामुळे तुम्ही इकडं येऊन सुद्धा जरी त्यांनी ॲड्रेस दिला तर तुम्ही लगेच 12 तासात येऊन इथं शहानिशा करू शकता. पण आता तमिळनाडूला इतक्या लांब जायचं म्हणजे जरा हेच आहे ना, आणि खूप विचार करावा लागेल जायच्या आधी सुद्धा की काय करायचं, जायचं नाही जायचं. त्याच्यामुळे असं काही नाही. तर तुम्हाला शक्य तेवढी मला मदत करू शकत असाल तर नक्की करा. बरेच जण तिकडे राहतही असतील जॉबसाठी, तर तुम्हाला झाली तुमच्याच्यानं शक्य तर मला नक्की मदत करा. बाकी आपण बघूयाच आता पोलीस कंप्लेंट केल्यानंतर काय होतं ते. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये.